गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आज आपल्या आयुष्यात आपल्याला आनंद कसा मिळवता येईल, आपलं मन कसं प्रसन्न करता येईल ते बघूया ध्यानात. मग करूया ध्यान. ताठ बसा, पाठ मान खांदे सैल करा, हाताची ध्यान मुद्रा करा, हात मांडीवर ठेवा, डोळे अलगद मिटा, मोठा श्वास घ्या, सावकाश सोडा, मन शांत करा. असं बघा, मन प्रसन्न नसेल तर जीवनात काहीही भव्य दिव्य आपण करू शकत नाही. अप्रसन्न मन वैराग्य ओढवून घेतं. मन कमकुवत होण्याची अनेक कारणं असतात. पहिलं कारण आसक्ती. जेव्हा मनाला सतत उपभोगांची अपेक्षा चिकटून राहते तेव्हा त्याला आसक्ती म्हणतात. आसक्ती, अहंकार, अभिलाषा, अस्मिता, अभिमान या 5 भावना मनुष्याचं मन केव्हाही अप्रसन्न करू शकतात. ह्या भावना देवदत्त आहेत, त्या सोडताही येत नाहीत, परंतु त्यांना योग्य दिशा मात्र दिली जाऊ शकते. मन अप्रसन्न होण्यामागे अशी बरीच कारणं असतात. एकाच वेळी अनेक विषयाकडे मनाचा कल राहणं, ओढा राहणं, मनाची शक्ती त्यामुळे विभागली जाते. आपल्याला तरुण वयामध्ये अनेक कलांमध्ये गती असते. काही वेळा असं होतं, जॅक ऑफ ऑल ट्रेड्स, मास्टर ऑफ नन. अशी परिस्थिती झाल्यावर नेमकं एका गोष्टीवर मन एकाग्र करणं खूप आवश्यक असतं. सध्याच्या काळात मनाच्या शक्तीला कमकुवत करणारे अनेक विषय बाजूला हात जोडून उभे असतात. अनेक प्रकारच्या वासना आणि मोह व्यक्तीच्या मनात घर करून असतात. एक वासना पुरी झाली की दुसरी मनाला खुणावते. पूर्वी मनाला खेचून घेणाऱ्या गोष्टींचा आजच्यासारखा महापूर नव्हता. आज मनोरंजनाच्या असंख्य गोष्टी आजूबाजूला आहेत. घरात बसल्या बसल्या अनेक चॅनल्स, अनेक प्रकारची प्रलोभनं, मोबाईल फोन सतत मन खेचून घेत असतात. त्याचा वापर करू नये असं नाही, पण त्यामुळे आपल्या मूळ उद्दिष्टाला बाधा येत असेल, मन कमकुवत सैरभैर होत असेल, किंवा थोड्याशा अपयशाने आपल्याला नैराश्य येत असेल, तर मनाला मोहित करणाऱ्या या विषयांना दूर ठेवता आलंच पाहिजे. मन अनंत विषयामध्ये गुंतलं गेलं तर बुद्धीची शक्ती विभागली जाते, ते कमकुवत होतं. कारण आसक्ती आणि वासना या मनाला त्या भोगांमागे खेचून घेतात. त्याचा परिणाम म्हणजे बुद्धीची मनामागे होणारी फरफट. ज्यांची नियमात्मक बुद्धी स्थिर असते त्यांच्या मनात वासनांचे तरंग सतत उठत राहतात, पण त्या वासनांना मग बाजूलाही सारता येतं. त्यामुळे ती व्यक्ती आपल्या ध्येयापासून विचलित होत नाही. बघा, टॉर्च हातात घेऊन चालताना त्या बॅटरीचा प्रकाशात ती वस्तू आपल्याला दिसते, पण त्या वस्तूवर एकाच ठिकाणी प्रकाश गेला तर प्रकाश सर्वदूर पसरला तर वस्तू तितकीशी स्पष्ट दिसत नाही. अंधारात चालताना लांब प्रकाश टाकून नाही चालत. बॅटरीचा प्रकाश सातत्याने आपल्या पायाच्या पुढेच टाकावा लागतो. हे सातत्य राखता आलं तरच आपल्याला दूरवरच्या ठिकाणापर्यंत पोचता येतं. त्याचप्रमाणे आपल्या उद्दिष्टांवर मनाचं पूर्ण शक्तीनिशी सातत्य ठेवता आलं तरच ध्येयपूर्ती होऊ शकते. नाहीतर ध्येयपूर्तीकडे वाटचालच होत नाही.
मग मध्येच यार्डात बंद पडलेल्या गाडीसारखं जीवन होतं. जीवनाची गाडी चालती हवी. मार्गात येणाऱ्या स्टेशनांचं ओझरतं दर्शन घ्यायचं, पण स्टेशनामध्ये रमायचं नाही. अन्यथा आपलं ध्येय दूरच राहतं. मग मनासमोर सतत एक उदात्त ध्येय ठेवा. मनाची सारी शक्ती ह्या ध्येयावर केंद्रित करा. कोणतीही कला निरपेक्षपणे उपासना केल्यावरच वाढते. मग आपलं जीवन सुंदर बनून जातं. एखाद्याने ठरवलं मला मोठा गायक संगीतकार व्हायचंय, तर बुद्धी एक होऊन त्याच्या उद्दिष्टावर स्थिर होईल. त्यावेळी अनेक वासना मनात उठल्या तरी तो त्यांना बाजूला करेल आणि आपल्या ध्येयाकडे जाईल. ज्यांच्या बुद्धीचा असा निश्चय होत नाही त्यांच्या बुद्धीला मग अनेक फाटे फुटतात. मोबाईल फोन, अनेक जण सतत त्याच्यावरनं नवीन माहिती मिळवत असतात. त्यामुळे त्यांचं मन एका ठिकाणी स्थिर राहत नाही. मधूनच सतत फोन घ्यावासा वाटतो. त्यातले विषय विनाकारण मनात साठवून मेंदूला ताण येतो. या ताणामुळे बुद्धीची शक्ती क्षीण होते. जीवन दिशाहीन होतं. टीव्ही बघताना सुद्धा एका चॅनलवर मन स्थिर राहत नाही. भराभर सारखी ते चॅनल बदलतात. या सर्वाचा परिणाम म्हणजे मनाची शक्ती अनेक विषयांमध्ये विभागली जाते आणि मन कमकुवत होतं. असं कमकुवत मन चटकन निराश होतं. यातून मार्ग काढण्यासाठी काही लोक ध्यान साधना करतात, मन एकाग्र करतात. त्यावेळी ते डोळे मिटतात, पण ज्या ज्या गोष्टी मन आधीच त्यात गुंतलेलं असतं त्या विषयाच्या मनात त्यांचा परत उद्भव होतो. मग ध्यानातही त्यांचं मन भरकटत जातं. रानात बारीक सारीक काटक्या पसरलेल्या असतात. त्या कमकुवत असतात, पण त्यांची एकत्र करून मोळी बांधली तर त्यांची ही शक्ती वाढते. त्याप्रमाणे मनात भरकटत जाऊन अनेक ठिकाणी विखुरलेल्या मनाच्या बुद्धीला जर आपण आपल्या उद्दिष्टावर एकाग्र केलं, स्थिर केलं, तर आपल्याला नक्कीच चांगला परिणाम मिळतो. त्यामुळे मनाचं आरोग्य चांगलं राहतं आणि शारीरिक आरोग्य सुद्धा ध्येयपूर्ती झाल्यामुळे चांगलं राहतं. ह्या सगळ्यामुळे आपली बुद्धी एकाग्र होते. बुद्धी एकाग्र होण्यासाठी जीवनात काहीतरी उदात्त असं ध्येय हवं. स्वार्थामुळे आपण एखादं ध्येय ठेवलं तर सतत नवीन नवीन भोगाची इच्छा होईल. पण एखाद्या क्षेत्रात यश मिळालं की मन आपलं संतुष्ट होतं. पण नाही मिळालं तर निराशही होतं. सुखाला सुख पुरवायचं आणि दुःखाने दुःखी व्हायचं हेच मन आपल्याला शिकवतं. प्रगल्भ मनाचं दर्शन आपल्याला झालं की मन प्रसन्न होतं. त्यात कृतज्ञता भाव असेल तर मन प्रसन्न आणि प्रगल्भ राहतं आणि मग आपल्या जीवनाचा हेतू आपल्याला पूर्ण करता येतो. मनाची शक्ती, बुद्धी आणि विवेक हाच आपल्या आत्मविकासाचा पाया आहे. तिथूनच आपण आपला कर्मयोग साधण्याकडचा प्रवास सुरू करू शकतो. म्हणून आपले छंद, इतर कला हे मधल्या वेळेत मनोरंजनासाठी ठेवा आणि आपल्याच उद्दिष्टावर मन एकाग्र करा. त्यामुळे तुमच्या हातून खूप चांगलं कार्य पार पडणार आहे. पूर्वी एक गाणं लागायचं, मनाला सांगणारं, उठ मना चल घे स्कंधावर. तसंच आज मनाला तुमच्या जवळ घ्या, त्याला समजवा आणि परत चांगल्या मार्गाने त्याला पुढे वाटचाल करायला प्रवृत्त करा. मग तुमचं ध्येय दूर असणार नाही. आता 2 मिनिटं शांत बसा.
आता मन शांत झालंय. आता आजचं ध्यान संपवायचंय. प्रार्थना म्हणूया. नाहम करता हरि करता, हरि करता हि केवलम. ओम शांती शांती शांती.